मिरज येथील नायकवडीज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मिरज यांच्या अरबी उर्दू मराठी एज्युकेशन सोसायटी मिरज संचलित अरबी उर्दू मराठी स्कूल आणि अंजुमन उर्दू स्कूल शाळेमध्ये विविध गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम आणि पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला आमदार इद्रिस नायकवडी, संस्थेचे सचिव, सांगली मीडिया कम्युनिकेशन सी न्यूजचे संचालक नुरुल आमीन भोकरे, नगरसेवक अतर नायकवडी, माजी नगरसेविका आयशा नायकवडी, राधिका हारगे यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी संस्थेचे सचिव नुरुल आमीन भोकरे सर यांच्या हस्ते नूतन नगरसेवक अतर नायकवडी यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी शालेय मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। याला पालकांनी चांगला प्रतिसाद दिला। संस्थेचा इतिहास तुम्हाला माहिती आहे। पहिला शाळा कुठे भरत होती, नंतर कुठे भरत होती, आता कुठे भरते, या पुढे कुठे भरणार आहे हे सांगायला मी उभारलो। खरं तर शाळांच्या इमारती बांधणं एवढं सोपं नाही आहे आणि एवढं स्वस्त नाही आहे, कारण शाळांच्या इमारतीला भरघोस पैसा लागतो आणि तो पैसा उभा करण्याची सिस्टम मात्र आपल्या समाजात कुठेही नाही। एक तर आम्ही फ्रीमध्ये एज्युकेशन देतो, फुकटमध्ये इथं तुम्हाला ज्ञानदान करतो। मग अशा वेळेला आणि तुमच्याकडनं काही पैसे मागावेत आणि त्यातनं बिल्डिंग उभी करावी हे काय बरोबर नाही, कारण आपल्या समाजाची आर्थिक परिस्थिती एकच आहे। ज्यांच्याकडे पैसा आहे ते आहे, पण ते आपल्या शाळेकडे वळत नाहीत। ते गोरगरिबांची मुलं जे शिकतात म्हणून त्याला कमीपणा वाटतो, ते जरा मोठमोठ्या शाळा ओळखतात जिथे जास्त पैसे घेतात आणि त्यांना वाटतं की जास्त पैसे घेतात म्हणजे फार चांगलं एज्युकेशन आहे। गैरसमज आहे। एज्युकेशन सगळीकडे तेच आहे, पुस्तकं तीच आहे, सिलेबस अभ्यासक्रम तोच आहे, फक्त शाळा शिकवण्याची बिल्डिंग जरा चांगली, जरा शिकवणारे तिथले शिक्षक जरा टापटीपमध्ये जरा रंगरंगोटी करून येतात म्हणून ती शाळा भारी आहे असं काही जणांना वाटतंय आणि मुलांना तिथं सोडतात। पण आमच्या इथं गोरगरिबांच्या मुलांना आम्ही अजिबात नकारत नाही आणि कितीही गोरगरिबांची मुलं येते त्या सर्वांना सामावून घेतो। एक कॅमेरावर बस ना तू, बस ते सुरू केलं ना ते बस खाली, ते बिचाऱ्यांना मागच्याला काही दिसत नाही। तर त्यामुळं आम्ही गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण आणि मरून जरा विलास नायकवडींचं हेच म्हणणं होतं की या समाजातल्या प्रत्येक घरातल्या विद्यार्थ्याला शिकवण्याची, दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी आपली आहे। हे समजून जनाब काम करत होते। त्यामुळे जनाबनी कधीही कुठल्याही शाळेत फी मागणं किंवा डोनेशन मागणं असा प्रकार केला नाही। आज आमच्या अरबी उर्दू शाळेची भरभराट, अंजुमन शाळेची भरभराट तुम्ही बघता। उर्दू माध्यमाच्या शाळेला तर फार वाईट दिवस आहे, कारण आमचे पालक उर्दूकडे पाठवायला तयारच नाहीत मुलं, त्यांना कमीपणा वाटतो आणि कोणीतरी गैरसमज पसरवला आहे की उर्दू माध्यमातून शिकल्यावर मुलांचं काय भविष्य चांगलं होत नाही। अरे मूर्ख माणसा, अशा माणसाला माझं उत्तर आहे, अरे मूर्ख माणसा, तुझ्या पुढे उभारलेला हा आमदार म्हणून जो माणूस आहे ना, हा उर्दू माध्यमातून शिकलाय, मग कुठं तटली का गाडी? मग काय उर्दू आहे आणि उर्दू शिकणारा कायम लक्षात घ्या, एक चांगल्या संस्कृतीत राहतो। उर्दू शिकणारे विद्यार्थी अत्यंत चांगल्या संस्कृतीत राहिले जातात आणि धार्मिकतेच्या दृष्टिकोनातून ते धार्मिकतेकडे वळलेले असतात।